माढ्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंचा ठिय्या पाहायला मिळतोय। पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका आता हाकेंनी घेतली आहे। सोलापूरच्या माढ्यात अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद झालाय। सोलापूरच्या अंजन गावातील आंदोलकांची लक्ष्मण हाकेंनी भेट घेतली। तर आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्याला याबाबतची अधिकची माहिती देतील। सागर, काय सांगाल? अभिलाष, आपण पाहिलं की खरं तर गेल्या 2 दिवसांपासून जो आहे तो माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा या गावामध्ये पुतळ्यावरून जो आहे तो वाद सुरू आहे आणि या वादाचा आता आज 3रा दिवस आहे। खरं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काल या गावाला भेट दिली आणि त्यानंतर रस्त्यावरतीच ठिय्या जो आहे तो या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे आणि जोपर्यंत हा महापुरुषांचा जो पुतळा आहे तो शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचा ठिय्या जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहील। आपण पाहतोय खरं तर काल रात्रभर लक्ष्मण हाके यांनी या रस्त्यावरतीच ठिय्या दिला होता। त्याच रस्त्यावरती आता रात्र जागून काढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व महाराज मंडळी असतील, सर्व जे आंदोलक आहेत ते देखील या ठिकाणी रस्त्यावरतीच रात्रभर झोपल्याचं पाहायला मिळतं आणि जोपर्यंत हा पुतळा जो आहे तो शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील असा निर्धार जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवलेला आहे। त्यामुळे आपण पाहिलं की खरं तर 2 दिवसांपासून हा वाद जो आहे तो सुरू आहे आणि या वादाचा आता आज 3रा दिवस आहे। लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी ठिय्या दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पुतळा बसवण्यावरून मंदिर खेलोबा मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यामध्ये आणि एका दुसऱ्या गटामध्ये जो आहे तो वाद सुरू आहे। ही जागा आमची आहे, आमच्या जागेत हा पुतळा बसवल्याचा दावा जो आहे तो ट्रस्टींकडून करण्यात येतो, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की ही शासकीय जागा आहे। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून पोलीस प्रशासन जे आहे ते बैठकांचं सत्र घेत आहे, मात्र या बैठकांना अद्याप यश आलेलं दिसत नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच तणावाची परिस्थिती जी आहे ती संपूर्ण या अंजनगाव खेलोबा गावामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आज या आंदोलनाचा आता 3रा दिवस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। अद्यापही दोन्ही गट आपल्या आपल्या भूमिकांवरती ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। रोडला दोन्ही बाजूने ज्या ठिकाणी आंदोलन स्थळ आहे रस्त्यावरती ते दोन्ही बाजूला बॅरिगेटिंग केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता या पुतळ्याच्या वादावर काय चर्चा होते आणि काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे।